शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आता उत्तर मुंबईचा उमेदवार घोषित करणार असल्याची चर्चा सुरू आहे। काँग्रेसकडून प्रतिसाद येत नसल्याने जागा घोषित करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। विनोद घोसाळकरांना आता या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। काँग्रेस दक्षिण मध्य आणि सांगलीच्या जागेसाठी आग्रही असून जागा मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरूच आहेत। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आता या ठिकाणी उमेदवारी घोषित करण्याची शक्यता आहे। याबाबतचे ताजी अपडेट घेण्यासाठी मी पुन्हा एकदा माझी सहकारी ज्योत्सना गंगणेकडे जाणार आहे। ज्योत्सना, खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उत्तर मुंबईचा उमेदवार हा घोषित केला जाण्याची शक्यता आहे, कारण ही जागा काँग्रेसलाही जाणार अशी चर्चा होती। मात्र अद्यापही काँग्रेसकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नसल्यानं ही जागा आता घोषित केली जाणार अशी सूत्रांकडून माहिती मिळते। काय सांगशील याबद्दल सविस्तर? काय उमेदवारांची संभाव्यता असू शकते? कारण अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की मुंबईमध्ये एकूण लोकसभेच्या 6 जागा आहे, ज्यामध्ये दक्षिण मुंबई जी आहे ती एकूणच महाविकास आघाडीने शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडलेली आहे। मात्र अशा काही जागा जिथे काँग्रेसचा प्रभाव जास्त आहे अशा ठिकाणी मुंबईत सुद्धा काँग्रेस जे आहे त्या जागा मागत आहे। जसं की दक्षिण मध्य मुंबई आणि त्याचबरोबर उत्तर मुंबई जे आहे अशा 2 जागा काँग्रेस जे आहे ते सातत्याने मागत आहे। दुसरीकडे आपण बघतोय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीच्या जागेवरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर काँग्रेस जी आहे ती आमने सामने आलेली आहे। सांगलीच्या जागेवरती वाद असतानाच आता मुंबईतील जी उत्तर मुंबईची जागा जी आहे त्यासाठी सुद्धा आता उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून सातत्याने प्रयत्न केला जातोय आणि एक नाव जे आहे समोर येत आहे, जे याआधी पण म्हणजे महाविकास आघाडीचं ज्यावेळेस जागा वाटपाचा फॉर्म्युला ज्या सूत्र ठरत होती त्यावेळेस सुद्धा विनोद घोसाळकर म्हणजे ज्यांचा अभिषेक घोसाळकर त्यांचे पुत्र जे आहेत त्यांचा काही दिवसांपूर्वी त्यांची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर उत्तर मुंबई जी आहे ती विनोद घोसाळकर यांना देण्यात येईल की काय अशा प्रकारची चर्चा होती, किंवा अभिषेक घोसाळकर ज्यांची जे मृत पावले त्यांच्या पत्नीला देण्यात येते की काय अशा प्रकारे चर्चेला उधाण आलं होतं। मात्र आपण बघितलं की मुंबईतल्या सुद्धा 2 जागांवरती अद्यापही महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार घोषित केलेले नाहीये। सांगलीच्या जागेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा उमेदवार घोषित केल्यानंतर एक प्रकारचं महाविकास आघाडीमध्ये जे वातावरण खराब झालं तोच प्रकार पुन्हा एकदा मुंबईच्या या 2 जागांवरती होऊ नये। जसं की एक दक्षिण मध्य मुंबई जिथे राहुल शेवाळेंच्या विरोधात उद्धव ठाकरे यांचा उमेदवार देता येईल का किंवा वर्षा गायकवाड यांना उभं करता येईल याबाबत अद्याप ही चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे उत्तर मुंबईकडून नेमकं कोणाला देण्यात येईल, कारण जर अभिषेक घोसाळकर यांची ज्या प्रकारे हत्या झाली त्यानंतर अभिषेक घोसाळकर यांच्याच कोणत्या तरी कुटुंबीय सदस्यांना ही जागा देण्यात यावी अशाबद्दल ठाकरे कुटुंबीय आग्रही आहे आणि त्यामुळे सांगलीची जागा त्याचबरोबर उत्तर मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या 3 जागांसाठी अद्यापही महाविकास आघाडीमध्ये एक अंतिम ठोस निर्णय जो आहे होत नाहीये। विशेष म्हणजे या 3ही जागांवरती जे आहे ते काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हे दोन्ही पक्ष जे आहेत ते आमने सामने आलेले आहेत आणि त्याचबरोबर स्थानिक नेते मग आपण बघितलं की एका बाजूला संजय राऊत जे आहेत ते सांगलीच्या जागेवरून एकदम अग्रेसिव्ह टीका करतात, दुसरीकडे विश्वजित कदम सुद्धा सांगलीच्या जागेवरून फार अग्रेसिव्ह त्यांच्यावरती टीका करतात। तोच प्रकार जो आहे ते मुंबईतल्या या 2 जागांसाठी होऊ शकतो। मुंबईतल्या दक्षिण मध्य मुंबईसाठी अद्याप काँग्रेसने जी आहे ती मवाळ भूमिका घेतलेली आहे। मात्र उत्तर मुंबईसाठी जे आहे ते काँग्रेसची नेमकी काय भूमिका राहील किंवा मुंबईमध्ये उत्तर मुंबई जी आहे ती शिवसेनेच्या वाटेला जर गेली तर दक्षिण मध्य मुंबई आणि वर्षा गायकवाड यांची उमेदवारी दावेदारी असलेली दक्षिण मध्य मुंबई आणि सांगलीच्या जागेसाठी जे आहे ते काँग्रेस दावा करू शकतं का यासाठी सुद्धा विचार केला जाऊ शकतो। आणि त्याचमुळे जे आहे ते एकूणच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक जी आहे ती वारंवार शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये होत आहे। मात्र आपण बघतोय की सांगलीच्या जागेवरून आणि त्याचबरोबर दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून अद्यापही महाविकास आघाडीला सुवर्ण मध्य साधता आलेला नाहीये, त्यांना कोणताही याच्यावरती एकमत झालेलं नाहीये। त्यामुळे या 3 जागांवरून एकूणच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होऊ शकते। मात्र उत्तर मुंबईमधून अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर यांना ठाकरे गटाकडून जी आग्रही भूमिका आहे की त्यांना उमेदवारी देण्यात यावी त्या संदर्भात सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाटाघाटी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। अगदी खूप खूप धन्यवाद ज्योत्सना या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।